राज्यामध्ये पीक विमा घोटाळा होतोय आणि पीक विमा माफिया तयार झाले तसं सुरेश धस यांनी आरोप करताना म्हटलंय। नाव न घेता सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर हा निशाणा लगावलाय। सुरेश धस यांनी कृषी मंत्र्यांच्या नावाचा आणि कार्यकाळाचा उल्लेख करावा असे दादा भुसे म्हणतात। 2023-24 या काळातील कृषी मंत्र्यांच्या काळात घोटाळा झाल्याचं सुरेश धस यांचं म्हणणं आहे। इशारावजा बोलू नका, नाव स्पष्टपणे सांगा असं त्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले। बळ नसताना बाहेरील माफिया भरत आहेत पीक विमा माफिया। शेतकऱ्याला माफिया, शेतकरी नाही, हे माफिया, हे आपोआप आलेले माफिया। वाळू माफिया ऐकलं अध्यक्ष महोदय, खडी क्रेशरचे माफिया, मुरुम माफिया ऐकलं, गँगवार मधले माफिया ऐकलं, प्लॉटिंगचे माफिया ऐकलं, परंतु पीक विमा माफिया नवीन डेफिनेशन तयार झाली अध्यक्ष महोदय। ही नवीन डेफिनेशन ती लवकरात लवकर सादर करावी आणि मायबाप सरकारच्या राजपत्रात ती जाहीर करावी। मागच्या काळामध्ये ही पण जबाबदारी मी एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी पार पाडलेली आहे। त्यांनी त्या विभागाचं मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली। माझी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की त्यांनी पर्टिक्युलर कालावधी आणि नावाचा जर उल्लेख केला तर संभ्रम राहणार नाही। फक्त कृषी मंत्री म्हणलेले मी 2023 आणि 2024च्या कालावधीतले मी त्यांना 35ची नोटीस, माझ्या माहितीप्रमाणे मी जेवढं संसदीय कामकाज इथं केलेलं आहे 35ची नोटीस दिल्याशिवाय कोणाचं नाव घेता येत नाही हे मला माहिती आहे। त्याच्यामुळं मी नाव घेत नाही। पॉइंट ऑफ ऑर्डर आहे सर। हवेत गोळीबार करायचा आणि इशारावजा बोलायचं हे सुद्धा सभागृहात चांगलं नाही। एखाद्या मंत्र्याची प्रतिमा या प्रश्नचिन्हावर येते आणि असं घडू नये ज्याच्यामुळे एखाद्या मंत्र्याची प्रतिमा डागळली जाईल। त्याच्यासाठी त्यांनी स्पष्ट काय ते एकदा सांगावं। उगाच संशयाची सुई सगळीकडे फिरवता कामा नये। तेव्हा दादा भुसे यांच्यावरती हा अन्याय आहे आणि असा अन्याय कुठल्याही मंत्र्यावर होऊ नये एवढाच माझा पॉइंट ऑफ ऑर्डर आहे।